सो गाइज फाइनली आपण आ चुके. तुम्हाला माझ्यावरून कसं वाटलं? अभी इथून ट्रेन है मे बी 24 आवर्स, उसके बाद सीधा मुंबई. आमका शरद दादा शरद जितला बिवडी पिझ्झा पार्टी गोइंग ऑन गँग. पिझ्झाचं स्लाइस करा रे वर जरा, दाखवा जरा कसा चौक. अरे काय 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 हे बेसिकली लास्ट टाइम ट्रॅव्हल करतो आपण, बरोबर? अगे हो 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 बस ग. काय रे? हा दादा, लास्ट टाइम ट्रॅव्हल करतो आता. विदिन 5 या 6 आवर्स मध्ये आपण मुंबईला पोहोचू. तुम्ही काय काय फिलिंग एक्सप्रेस केली आमच्या बरोबर. आम्ही सगळे नवीन आहे, तुम्ही पण सगळे नवीन आहे ना. मी तुम्हाला ओळखतो ना, तुम्ही मला ओळखता बरोबर. म्हणजे तुम्हाला जेन्युइनली कसं वाटतंय? हां कसं वाटतंय? छान वाटतंय. जरा एक्सप्रेस कर का फिलिंग. लास्टच वे बोल कसं वाटलं? खूप छान वाटलं. अनएक्सपेक्टेड फ्रेंड्स झाले, अनएक्सपेक्टेड ग्रुप झाला आणि तुझ्यासोबत ऑब्व्हियसली खूप खूप छान वाटलं. बोल की लाजू नको. खूप मजा केली आम्ही. मला वाटलं होतं की आम्ही दोघी एकटीच असू, कोणी ग्रुप बनणार नाही जास्त. सगळे अनॉनिमसली ऍड होत गेले. छान ग्रुप झाला, खूप स्वीट ग्रुप आहे. आम्ही कधीच विसरणार नाही या मेमरीज. ट्रिप जरी बकवास असली तरी बकवास बोलते रे. तुला कसं वाटतं? जेन्युइनली सांग ना. नॉर्मल काय स्टोरेज वाचवली हेणे सगळ्यांची. फक्त व्हिडिओ करून पाठव, फोटो पाठव, सगळं पाठव. वायफाय भेटला की आम्ही पण पाठवतो. आणि नाही ए रंबा बोल. सर जरा झूम इन व्ह्यू गाइस. कसं वाटलं? कसं वाटलं? भाई सोबत तर मला मजा आली, पण भाईला मी सांगितलं नाही की मला पण हाईटची भीती वाटते. झिप लाईनला जेवढं याला सांगितलं ना की काही नाही भाई होत, काही नाही होत, हे मी त्याला नव्हतं सांगत, हे माझ्या मनाला सांगत होतो. पण त्याच्यात तो कन्फ्युज झाला. मोठी गोष्ट आहे. आणि तो आला. लिटरली आम्ही आलो आणि अनबिलिव्हेबल होता. आणि आपण रिव्हर आपली ब्लॉगची फुटेज आपण टाकतो युट्यूबवर, बरोबर आहे? सर्वात इंटरेस्टिंग एडिट करणार आहे आपण. सो बेसिकली डॉन, तुम्हाला कसं वाटलं? फ्रेंडली वाईब देतो पटकन. मस्त कंपॅनियन आहे एक दुसऱ्या. जस्ट लव्हिंग गाय. बस फक्त यार प्लीज फोटो पाठवा. सो मॅन कॉल हिमसेल्फ द रायटर. हिने माझी रात रंगीन केली. बट पाहिजे भेटून भारी वाटलं. लिटरली म्हणजे की आपण पहिल्यांदा भेटलो TC मुळे. TC गरजेचं होतं आपल्यासाठी. आणि मेनली ना खरं सांगतो की वाटलं होतं की आपण ओळख बनवू. ते हळूहळू गाडी रात्रीची हलते, राज गाडी हलते. भारी वाटलं. बेस्ट मोमेंट होता. आपण दोघं बसलो होतो आणि गप्पा चालू आहेत. आणि जो आपण दोघं घाबरलो होतो ट्रॅव्हलिंग करताना मनालीला जाताना, आई आपण दोघं, आपल्याला माहिती ती फिलिंग. बाकीचे झोपले होते. बट यार लव यू ब्रो, लव यू. आपको तुम्हाला कसं वाटलं? तिचं नाही एवढं. नाही बोल. ट्रिप कशी वाटली एक्झॅक्ट? घटिया. अरे यार ट्रिप घटिया. हे हिला कधी आणली रे? हां हे उद्या पण ठीक आहे. ती बोरे सिबलिंग्स होते म्हणून. बोर सिबलिंग हे बोर. आमचं आडनाव बोरे. यांनी रिव्हर राफ्टिंग नाही केली आपल्या बरोबर म्हणून.
रिव्हर राफ्टिंगला नव्हते. रिव्हर राफ्टिंगचे फुटेज बघशील ना युट्यूबला. आहे माझ्याकडे व्हिडिओ. आणि सई इकडे जरा दुसऱ्यांचे रेकॉर्ड करते, तुझा कोण बोलणार इकडे. दिल खुल्लास बोल रे, लाजू नको. मला सबटायटल खाली टाकायला लागते, जरा जोरात बोल. आमची रिअल लाईफची नैना आहे ही. तिने करेज केलं. एवढी चांगली आहे की मी जेव्हा जेव्हा कुठे कुठे भेटले माणसाला, म्हणजे एवढं केअरिंग, म्हणजे सगळ्यात चांगले भेटले माणसं मला की म्हणजे बोलायला, म्हणजे आतापर्यंत कुठे असं वाईट सवय वगैरे मला दिलं जे कोणी भेटले चांगले भेटले. अनएक्सपेक्टेड ट्रिप होती ना, तुला वाटलं होतं ना एवढे सगळे मित्र होते तुझे. आता कसं वाटतं, घरी जाऊसं वाटत नाही ना. खूप चांगला एक्सपिरियन्स होता, पण आता घरी चाललंय. असं वाटतच नाही की आपण 10 days स्पेंड केले. असं वाटतंय की म्हणजे हे संपायलाच नको होतं असं वाटतं. अजून थोडे दिवस कंटिन्यू व्हायला पाहिजे. जाऊसं वाटत नाही ना घरी मोस्टली. तुम्हाला कसं वाटतं? मला पण खूप छान वाटलं. ते छान अरेंजमेंट केलं होतं आणि मुलं पण खूप छान होते. सगळे कॉपरेट, सगळे मिंगल झाले, खूप एन्जॉय केलं. आणि आता घरी कधी जाऊसं वाटत नाही मला. अजून 10 दिवस एक्सपेक्ट पाहिजे होते टूर. नेक्स्ट टाइम जास्त करूया. होतं पुढच्या वेळेला हे अजून 2 दिवस वाढवून भेटायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं आपली ट्रिप एंड होते ते? छान वाटते, सॅड पण वाटते, ट्रिप संपत चालली. 5 तास राहिले ट्रिप एंड व्हायचे. बट ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता. सगळे फ्रेंडली होते लोक, सगळे एकदम मस्त. एव्हरीथिंग वॉज गुड. सो लाईनीने सगळे बसलेत. सगळ्यांचे चेहरे बघू शकता, सॅड वाटतात. घरी जायचंय म्हणून घरी जाऊ शकत नाही, पण घरी जायला लागेल. ऑप्शन नाही आपल्याकडे काय. भारी वाटते. आता आजारी पडले मस्त. तुझं मला घरी जाऊच वाटतंय खरं. आता वाटते, बोर झाले ट्रेन. आणि सर आपला लास्ट ट्रेनमध्ये 5 तास राहिलेत, तुम्हाला कसं वाटतंय? जरा असं एक्सप्लेन करा, म्हणजे जाऊसं वाटत नाही काय असं थोडं. खूप सॅड वाटतं. असं वाटतं परत रिटर्न जावं. झालं एका शब्दाविषयी आपला इथं. आपली ट्रिप एंड होत आता. 5 तास राहिले लास्ट. कसं वाटतं मुवमेंट म्हणजे? त्याच्यातून शिकायला मला भेटला आणि मला नवीन मित्र भेटले आणि 1 नंबर भावासोबतची गोष्ट. बाय द वे भाऊ आपला रॅपर आहे, मी सांगू शकलो नाही. भाऊच्या रॅपच्या व्हिडिओचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. आणि असं पुढला प्रगती कर. मला नाही वाटत आता हाच हँडशेकबद्दल आपण परत कधी भेटू ना भावा. असं बोलून नाही जर नाही भेटलं तुम्ही नव्हते. जेन्युइनली भारी वाटलं. आणि अनबिलिव्हेबल ट्रिप होती बिकॉज ऑफ ना आम्ही एकाला जास्त ओळखतो. ट्रिपमध्ये ओळख झाली. इट्स ग्रेट फॉर अस. काय बोलतो जेवढं करू तेवढं कमी. काय रे असं का मनातली गोष्ट आहे माझी. भावनिक होतं म्हणजे असं वाटत नाही काय करत जायला लागेल घरी. तू एकदम भारी चालू तू. अरे घे रे भाऊ. आपला हेअरस्टाईल म्हणजे तुला बेसिकली आता कसं वाटतं आता घरी चालू? घरी चाललो आपण 5 तास लागले लास्ट ट्रेनची टाईमची. तुला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते. बस घरी जायचं आता आणि उद्यापासून ऑफिस माझं चालू होईल. पाहिजे भाऊ आपला एडिटर प्रो आला. स्किन ब्लश करायला लागल्या. आपण सावले हे गोरा. कसं वाटलं? नवीन मित्र भेटले ते जरा काय मस्त वाटले. 1-2 जरा भेटले, चांगलेच भेटले. 1-2 तुझ्यासारखे भेटले, चांगलेच होते. पुढचं काय बोलू शकत काय? मजा आली. लिटरली आम्ही एकत्र शावर घेतला. व्हिडिओ टाकतो तो व्हिडिओ. इसके बाद व्हिडिओ का टेक आहे. बोल रे, एक्सपिरियन्स बोल रे ट्रिपसाठी. प्लीज बोलू का माझा? बोल ना थोडं. बेसिकली विषय असा आहे की आता घरी जाऊसं वाटत नाही. बिकॉज ऑफ आय डोंट नो आय हॅव सम फेल्टेड विथ हिम. अँड रिझन असं पण आहे की म्हणजे मूड ऑफ होते की आपण चाललो गेला आणि आम्हाला अनबिलिबल आहे की आम्ही घरी चाललो आहे. या सगळ्या
ज्या आधी मी 5 का 7 ब्लॉग बघितले लिटरली. अजून काय बोलायचं? आणि ट्रिप ट्रॅव्हलसाठी काय बोलायचं आहे? ट्रिप चांगली होती ऑब्विसली. आणि काही गोष्टी अशा आहेत की आम्ही ते याच्यासमोर एक्सप्लेन नाही करू शकतो, पण जाऊन पार्ट ऑफ समथिंग एल्स. अँड सोलो ट्रिपला ट्राय करा. ऑब्विसली आता सोलो ट्रिपला मी ट्राय करणार आहे. बिकॉज आता आम्हाला कळते की घराच्या बाहेरनं पडणं गेलं गरजेचं आहे, कारण दुनिया आम्हाला बघायची भाऊ. भाऊ आपला प्रो एडिटर आहे. तो बेसिकली आपली ट्रिप एंड होते आता. तुम्हाला कसं वाटतं जास्त? ट्रिप एंड होतीये. हां. एका पद्धतीने मला आनंद पण होतो की मी घरी चालली आहे, कारण माझी दोन मुलं घरी वाट पाहतात. हां. आणि दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मला थोडंसं वाईट पण वाटतंय. असं अजून वाटतं की अजून 2-3 दिवस भेटायला पाहिजे. म्हणजे घरी जाऊ असं वाटत नाही झालं तुम्हाला? पण नाही, अजिबात नाही. पण लेकरं आहेत, काय करायला जायला लागेल ना. मुलांमुळे जाऊ वाटतंय, बाकी मग ट्रिप अजून एन्जॉय करू वाटते. आणि ॲक्च्युली मेन म्हणजे सगळे ट्रिपमध्ये माझ्या मुलांसारखेच होते सगळेजण, की जेणेकरून मला कोणीच घरची आठवण येऊ दिली नाही. आता खॉप भारी वाटलं, पण भारी वाटलं. खूप छान, खूप मस्त, एकदम भारी. ट्रिप एंड होते, कसं वाटतंय? मूड सॅड आहे, थोडं तरी एक्सप्लेन कर. नको. मूड ऑफ होतं काय? जाऊसं वाटत नाही ना घरी? जाऊसं वाटत नाही, ते मला कॉलेज यार. उद्या माझं काय हे चेंज होणार आहे परत. ब्लॅक बुक तोच मूड ऑफ चालेल. सीन असा आहे की मी माझ्या वर्गातली मैत्रीण आहे, तिला पण जाऊसं वाटत नाही, पण जायला गेल्या. लाईफ इज लाईफ. फायनली आमचा ट्रिप ओव्हर झाला. सक्सेसफुल विदाउट एनी टेन्शन, विथ गुड मेमरीज. फक्त काय सो ट्रिप एंड होते आता राईट नाव. हा का? सो बेसिकली ज्याने ट्रिप मॅनेजमेंट केली दादा इथे. तुम्हाला काय विचारायचं आपल्याबद्दल सगळ्यांना, तर तुम्ही दादाला विचारू शकता. इकडे जवळ आवाज. आपल्या टीम मधला सगळ्यात आवडता कॅरेक्टर जय दादा. नेक्स्ट दादा, तुला सगळ्यात जास्त मजा कोणासोबत आली? विजय आणि राजकुमार. तुझा आणि तुला आवडलेला ट्रिप मधला सर्वात बेस्ट मुमेंट? फुल साईड पार्टी. तुझा बोल. अरे क्वेश्चन तर सांग की क्वेश्चन का? विचार नाही केला तुम्ही. अरे काय यार, काय विचारायचं? काय विचारायचं? विचार जनून अगर माझ्या मित्रांना जायचं असेल सोलो असं तुम्ही अरेंज करू शकता? हा करू शकता. अरे हे काय बेस्ट ट्रिपचा विचार. चांगला आपल्या ट्रिपचा विचार कसं? तुला माझी कंपनी आवडली का विचार. अच्छा, माझ्यासोबत तुम्हाला आवडलं? आपली रूम शेअरिंग बेस्ट होती. माझा क्वेश्चन एवढंच आहे की जे पण दादाने ऑर्गनाईज केलं कसं बाबा सांग जरा काहीतरी. नंबर देतोस का? हे बातें बताई नाही जाती. तुला काय वाटतं? मला काय नाही, दादा माझ्यासोबत कसं वाटलं तुला? म्हणजे आमच्या सोबत ना आपली रूम शेअरिंग बेस्ट होती. आपली कंपनी नसती होती रूम शेअरिंग. फुल कच्च हा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राईट नाव. बोला. साखर पुढे अरे हसली दिग्या फुलटू फसलेली हाय. फसलेली हाय हाय, फसलेली हाय हाय, दिग्याला पटलेली हाय हाय. कधी एक वेगळीच दुनियादारी. बोला. जिंदगी का साथ निभाता चला गया. और फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला. So basically it's time to end this vlog because टाइम आ चुका है ब्लॉग एंड करने का यहाँ पे, क्योंकि हम मुंबई आ गए फाइनली. मनाली सब घूम के. होप सो
ब्लॉग लाइक करना, इसके आगे मेरे को बोलने की हिम्मत नहीं है, इमोशनल हो जाऊँगा। बाय बाय, बोलो बड़े बड़े मिलते हैं, बाय 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 बाय, आगे कर की गए, बाय 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 निकिता, बाय बाय। कितना वी आर इन रीच इन मुंबई एंड अतेश, बाय बाय ब्रो, नाइस टू मीट यू। रोशनी बाय, नाइस टू मीट यू एंड ऑल द फॉर द फ्यूचर। मैं आसिफ नसील गाइस, तो फाइनली ब्लॉग इधर एंड करते हैं। घर वाले अभी आ रहे हैं मुझे लेने के लिए, मैं ही सबसे लेट बैठा हूँ, अभी कोई नहीं है। तो रात के 12-10 हो गए समथिंग, 12-3 हो गए एंड ट्रिप इज़ रियली गुड राइट नाउ, सब कुछ अच्छा हुआ। मराठी हिंदी ब्लॉग मिक्स है तो समझ लो। एंड एनीवेज थैंक्स फॉर वॉचिंग माई ब्लॉग एंड मिस तो करूँगा जी सबको। लाइफ में बहुत सारे नए दोस्त आते जाते रहते, सो गिले शिकवे होने रखते हैं। एनीवेज थैंक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, गुड नाइट।